चिपळूणमध्ये एक भीषण अपघात झालाय. चिपळूण जवळील मुंबई गोवा महामार्गावरील राधाकृष्ण नगर येथील मुत्तप्पन मंदिर स्वागत कमानीजवळ सोमवारी 12 जानेवारीच्या रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. बहादूर शेख नाका ते डीबीजी महाविद्यालयाच्या दिशेनं ट्रिपल सीट जात असलेल्या ऍक्टिव्हा दुचाकीचा चालकाचा ताबा सुटल्यानं दुचाकीसह तिघे जण खोल नाल्यात कोसळले आणि या अपघातामध्ये तीनही तरुण जखमी झालेले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येते. अपघातग्रस्त तीनही तरुण चिपळूण शहरातील असल्याची माहिती कळतीये. मंदिर परिसरातील वळणावर दुचाकीचा ताबा सुटून ती थेट नाल्यात कोसळली. नाल्यातून नगर परिषदेची मोठी पोलादी पाईपलाईन गेली असून त्यावर आदळल्यामुळे जखमींना गंभीर दुखापत झाली आहे. यातील एका तरुणाच्या हाताला गंभीर मार लागून तो जागीच बेशुद्ध पडला होता, तर अन्य दोघेही जखमी अवस्थेत आढळले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. मात्र नाल्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या उंच भिंतीमुळे जखमींना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी महामार्गावरून जात असलेली एक क्रेन नागरिकांच्या लक्षात आली आणि प्रसंगावधान राखत नागरिकांनी ती क्रेन थांबवून तिच्या साह्यानं जखमी तरुणांना बाहेर काढलं. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी क्रेनच्या मदतीनं या मुलांना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यानं सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी सध्या नागरिकांनी केली आहे. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. त्या दोघांना पण घे, त्या दोघांना पण घे. त्याच्यात बसव, पट्ट्यात बसव. अरे पट्ट्या बसव ना, पट्ट्यात बसव. पट्ट्यात बसव त्याला. वरती आधी